सध्या जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात मोठा फटका निर्यातीला बसला आहे. म्हणजे केळी निर्यात पूर्णपणे थांबली आहे. शेतकरी बांधवांनो, 80% पर्यंत केळी भारतातून आखाती देशांमध्ये जसे की इराण, इराक, सौदी अरेबिया, UAE, ओमान इत्यादी देशांमध्ये निर्यात होते. तर थोडक्यात समजून घेऊया की आपण हा जो मॅप बघत आहात हा मार्ग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हटला जातो. येथून सर्व जहाजे जातात. कच्च्या तेलाचे तसेच केळीचे कंटेनर व इतर जे काही कंटेनर आहेत. हा एकमेव मार्ग आहे जो या देशांमध्ये जातो. ज्यावेळेस इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसोबतच जे इतर आखाती देश आहेत जिथे अमेरिकेचे लष्करी स्थळ आहे अशा ठिकाणी हल्ले केले. म्हणून हा सर्व वॉर झोन एरिया झाला. याचेच कारण इथून जाणारे जे जहाज आहेत ते पूर्णपणे बंद झाले. कारण अशा ठिकाणी जहाजांचे बरेच नुकसान झालेले आहे आणि अशामध्ये ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या इन्शुरन्स कंपन्या वॉर रिस्क इन्शुरन्स देण्यास जहाजांना टाळाटाळ करत आहेत, नकारत आहेत आणि बरेच त्यांचे जे प्रीमियम आहेत ते वाढवत आहेत. आणि इन्शुरन्स नसेल तर कोणीही जहाज हलवत नाही आणि जो मार्ग बंद आहे. अशा सर्व कारणामुळे सध्या तरी एक्सपोर्ट बंद आहे आणि याचाच मोठा फटका महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे. जवळ 50 ते 60% हे दर घसरलेले आहेत. लवकरच याच्यावर काहीतरी तोडगा निघणे गरजेचे आहे. म्हणजेच युद्ध कुठेतरी थांबणे खरंच गरजेचे आहे. अशी पण एक बातमी आहे की मुंबईजवळच्या GNPT पोर्टवर शेकडो कंटेनर जे अडकलेले आहेत केळीचे, म्हणजे ते तिथंच थांबलेले आहेत.